नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत आणि टेस्टी कोळंबी मसाला. मालवणी पद्धतीने आपण बनवणार आहोत. चला तर मग पाहूया रेसिपी. हे बघा, इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे. व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे, साफ करून. आणि इथे असा एक काळा धागा असतो तोही काढून घेतलेला आहे व्यवस्थित. आता इथे मी 5 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून. भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. आलं आणि 2 इंच लसूण घेतलेला आहे. इथे मी आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे आलं आणि लसूण. आता एका कढईमध्ये इथे मी 3 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं, नंतरच यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. कांद्यामध्ये मी 2-3 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. आता कांदा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे लाल रंगावरती. हे बघा, कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे, पण अजून थोडा लाल होऊ द्यायचा. हे बघा, कांदा छान लाल झाला आहे. आता इथे आपण घालतो 2 मोठे चमचे आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट मी छान अशी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे. अद्रक आणि लसूण. आता हे छान असं परतून घ्यायचं याच्यामध्ये. हे बघा, पेस्ट परतून झाली. आता त्यामध्ये घालायचे आहेत बारीक चिरलेले टोमॅटो. आता टोमॅटोही छान असे परतून घेऊयात. आता इथे आपल्याला टोमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो पटकन शिजले जाईल. एकसारखं हलवून छान व्यवस्थित. हे बघा, इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. आता छान कांदा आणि टोमॅटो आपण मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. हे बघा, सुके मसाल्यामध्ये मी इथे मालवणी मसाला घेतलेला आहे, चिकन मसाला घेतलेला आहे, हळद, धने पावडर आणि लाल तिखट घेतलेला आहे. आता हे सर्व सुके मसाले आपण याच्यामध्ये घालूयात. आता व्यवस्थित मसाले आपण फ्राय करून घेऊयात. छान तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले असेच मीडियम गॅसवरती छान फ्राय करून घेऊयात. इथे थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, म्हणजे आपले मसाले जे आहेत ते जळणार नाहीत. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडासा पाण्याचा इथे हपका मारलेला आहे मी. आता यावरती घालायची भरपूर अशी कोथिंबीर आणि कोथिंबीर छान मसाल्यामध्ये मिक्स करायची. हे बघा, आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. आता छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. आता इथे घालायची आपल्याला कोळंबी. अगदी झटपट होते, मॅरिनेशन करायची काही गरज नाही आहे. इथे सर्व आपण मसाल्यामध्ये घातलेलं होतं. हे बघा, इथे मी सर्व कोळंबी घालून घेते याच्यामध्ये.
आणि आता आपल्याला हाय फ्लेमवरच ही छान कोळंबी परतून घ्यायची आहे व्यवस्थित. एकदम मसाल्यामध्ये अशी एकजीव झाली पाहिजे. हे बघा इथे सर्व मिक्स करून घ्यायचं अशी छान. गॅसची फ्लेम मी इथे मोठीच ठेवलेली आहे, म्हणजे कोळंबी जी आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित छान परतल्या जाईल. हे बघा पाहू शकताय मस्त अशी कोट झालेली आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून याला अंगचं पाणी सुटेपर्यंत थोड्या वेळ वाट बघूया. पाहू शकताय इथे मस्त पाणी सुटलेलं आहे कोळंबीला. हे अंगचंच पाणी सुटलेलं आहे, ते अजिबात पाणी घातलेलं नाहीये. हे बघा मस्त अंगच्या पाण्यामध्ये कोळंबी व्यवस्थित आता शिजलेली आहे. इथे असं वाफेवर शिजवलं ना की त्याची चव खूप छान वाढते कुठल्याही भाजीची, नॉनव्हेजच्या. आता इथे आपण घालणार आहोत गरम पाणी. इथे गरम पाणीच घातलेलं आहे मी. शक्यतो ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये गरम पाणीच घालायचं आहे. आणि आता व्यवस्थित आपण हे एक 7-8 मिनटं शिजवून घेणार आहोत. इथे घातलेला आहे मी लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे. हे बघा छान एक 7-8 मिनटं आपण व्यवस्थित कोळंबी शिजवून घेतलेली आहे. म्हणजे ग्रेव्ही तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढं तुम्ही पाणी घाला. इथे मी थोडंसं पातळच ठेवलेलं आहे, म्हणजे छान असा रस्सा होईल कोळंबीचा. पाहू शकता आपली व्यवस्थित ग्रेव्ही छान शिजलेली आहे आणि कोळंबीही. आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची, म्हणजे आपला कोळंबी मसाला तयार आहे. हा गरम गरम तांदळाच्या भाकरीसोबत, भातासोबत खायला अतिशय टेस्टी आणि खूप छान लागतो. तयार आहे आपला सगळ्यांच्या आवडीचा गरमागरम कोळंबी मसाला. नक्की करून पहा.